हॅलो. सर्वसाधारणपणे ज्यावेळी बाळाचं नाव ठेवतात ते आत्या बाळाच्या कानात नाव सांगते. तसं तृप्तीताईचं नाव अर्थात त्यांच्या आत्यांनी कानात सांगितलं असेल, पण या कार्यक्रमाचं नाव मात्र त्यांच्या आत्यांनी न ठेवता त्यांची सखी, आता ज्याचा उल्लेख झाला अलकाताई वठारकर यांनी या कार्यक्रमाचं नाव ठेवलं गीत तृप्ती. त्याचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, कारण आम्ही गाण्याला कार्यक्रम सुरू केले म्हणजे ते आपण म्हणालं गीत तृप्ती नाव ठेवा म्हणून, तर त्याचा मी नक्की उल्लेख करतो. आणि काही प्रयोगामध्ये अलकाताईने निवेदन पण केलं होतं. पुढचं गाणं आपण जे ऐकणार आहोत ते
यमन रागातलं आहे. तसं हे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात ना, तसं या 100 गाडीच्या प्रयोगामध्ये माझी आपोआप यात्रा झाली. कारण मी तांत्रिक गोष्टींनी सांभाळतो, बाकी मी काही गायक नाही, मला गाण्याचं काही समजत नाही. तरी सुद्धा सांगतो की किती सूचक हास्य गाण्याचं समजत नाही म्हटलं. खरं वस्तुस्थिती आहे ती, वस्तुस्थिती आहे. आता पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत ते यमन रागातलं आहे. पहिलं सुरुवाती त्याचे ते यमन रागात आहे, समारोप यमन रागात आहे आणि मधली 4 कळगी आहेत ती 4 विविध रागामध्ये आहे. तसंही गणपती काही गातील त्या चेहरा प्रयत्नचिन्ह दिसतं. समजत नाही म्हटलं हे कसं काय सांगितलं. 99 प्रयोग त्यांच्याकडनं आहे किंवा 100 प्रयोगात मी बोलतो, बाकी याच्यापेक्षा काही नाही. तर ते गाणं ऐकूया, अतिशय छान गाणे. जीव लगा कधी रे येशील तू. ही सगळी गाणी तुम्हाला माहिती असलेली असणार आहेत, तुम्हाला आवडणारी असणार आहेत, त्यामुळे न आवडणार असं एकही गाणं या कार्यक्रमामध्ये असणार नाही. सुवासिनी या चित्रपटातलं हे गीत आहे. आशाताईंनी अतिशय सुंदर गायलं ते. सुधीर फडके यांचं खूप सुंदर आणि सुरेल असं संगीत आहे. याला गीत गदिमांचं आहे आणि मी हे गाण्याचा प्रयत्न करते. दिवसा
या कार्यक्रमाचा 50वा कार्यक्रम बरोबर 2 वर्षापूर्वी रेलनगरमध्ये झाला होता एप्रिल 2024मध्ये. आणि या कार्यक्रमाला मी सुरुवात केली 2020ला, म्हणजे लॉकडाऊनच्या मुहूर्तावर सुरुवात केली. तर पहिले 50 प्रयोग व्हायला 4 वर्ष लागली आणि पुढचे 50 प्रयोग फक्त 2 वर्षामध्ये झाले 2026. अर्थात जसं रणवेग वाढतो तसं दिवस येत गेले तसं कार्यक्रमांची संख्या वाढत चालली. आणि आज आनंद होतो की 50वा कार्यक्रम रेलनगरला झाला. त्याचवेळी इथल्या काही मंडळींनी सांगितलं होतं की 100वा कार्यक्रम इथे व्हायला पाहिजे. अर्थात आमची इच्छा होती, कारण आम्ही या सगळ्याचे सभासद आमचं घर आहे, त्यामुळे आमची इच्छा होती 100वा इथे व्हावं आणि त्याप्रमाणे आता होतोय म्हणून. अर्थात त्यासाठी कार्यकर्त्यांचे आभार. आमचे अध्यक्ष देवदास साहेब, आमचे चांदे साहेब आहेत, त्यांचे आभार. चांदे मॅडम आहे, कारण त्या चांदे ताई म्हणाल्या, म्हटलं आता एवढा कार्यक्रम सगळा एक आम्ही दंगू असतो, हे सगळं नासावीचा कोण करणार. विचारी ताई म्हणाल्या, कुठे येणार तू माझ्यावर सोड, मी सगळं बघेन. त्यामुळे तुझं नाश्ता वगैरे येणार, त्याची सगळी वितरण व्यवस्था आमच्या विशेषतरी कौशालीताई चांदे त्यांनी घेतली. संकेत साहेबांनी तर सगळं पाठबळ आमच्या मागे उभं केलं. आणि कृती ते म्हणाले की या प्रवासामध्ये ज्यांचा सहभाग होता त्या सगळ्यांना मला सहभागी करून इच्छा आहे. त्यामुळे आमचे मुकुंद वैद्य, प्रभाकर राव राणे, दीपाराव मात्र आज येऊ शकले नाही, त्यांच्या घरगुती काय अडचण आहेत म्हणून. तर त्याचा हेतू असं की जी मंडळी सगळी प्रवासावर होती त्या सगळ्यांना मी सहभागी करून घेईन अशा प्रकारे. आणि म्हणून हा कार्यक्रमाचा जो टप्पा गाठला त्याच्याही सगळी मंडळी खाली होत आहे. तर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया. चांदणे फुलले माझ्या नदी या गाण्याला कराओके नाही आहे खरा, पण हौसेला मौन नसतं. कुठली त्यांनी पैसे देऊन या गाण्याचा कराओके बनवून घेतला आणि ते गाणं सादर करतात त्या चांदणे फुलले माझ्या मुली. मुख्य म्हणजे त्याचा नुसता ट्रॅक आहे, त्याच्यावर काही शब्द वगैरे काही नाही आहे. म्युझिक लक्षात ठेवून आपल्याला ते म्हणावं लागतं. वाळू झाले पेरी
आहे असं म्हणतात. माझ्या बाबतीत वेगळा नव्हे, कारण 13 जून 2025 बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये एक प्रयोग केला होता. मराठी नाटकातील सौंदर्य स्वतंत्र कार्यक्रम आहे, गीततृतीय स्वतंत्र कार्यक्रम आहे. हे दोन्ही कार्यक्रम एकत्रित करून 2.5 तासाचा कार्यक्रम मिनी थिएटरला आम्ही केला होता. त्याला कितीतरी प्रतिसाद मिळाला. पूर्णपणे हाऊसफुल असा तो कार्यक्रम होता. 13 जून 2025चा. आज पण 13 जून आहे, त्यामुळे 13 जून ही आंतरराष्ट्रीय शुभ आहे. आणि माझा जन्म देखील 13 तारखेचा आहे. सगळं चांगलं झालं. एवढी सगळी मंडळी मी भेटला, त्यामुळे निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा मला प्रश्न कुठेही पडला नाही. याचं कारण ज्येष्ठ नागरिक संघामध्ये माझा वेळ खूप छान जातो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की अश्रूंची जगमुळे नाटकामध्ये एक छान संवाद आहे. ते डॉक्टर नायिका असतात, ते म्हणतात सुमित्रा डॉक्टर, त्या म्हणतात सगळ्याच भावना शब्दांनी बोलून दाखवायच्या नसतात. माझा एक मित्र आहे, त्याच्या लग्नाला आता 51 वर्ष पूर्ण झाली. तो म्हणाला या 51 वर्षामध्ये मी कधी माझ्या बायकोला आय लव्ह यू असं म्हटलं नाही, पण काही बिघडलं नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. कारण सगळ्याच भावना शब्दात व्यक्त करायच्या नसतात. त्या म्हणाला त्या दिवशी माझी बायको रस्त्याने चालताना पडली, संपूर्ण डोळा बंद झाला, सगळा डोळा काळा काळा झाला. माझ्या घरात माझा मुलगा होता, माझी सून होती, माझी मुलगी होती, माझा जावई होता. सगळ्यांनी व्यवस्थित डॉक्टरला बोलवलं, ट्रीटमेंट मला काही करायला लागलं, सगळं छान केलं. तरी सुद्धा म्हणाले की माझ्या डोळ्यात जे पाणी आलं ना ते खरं प्रेम असतं, त्याला आय लव्ह यू म्हणून सांगायची गरज पडत नाही. तसं सगळ्या भावना शब्दात बोलून जपायचे नसतात. जसं आता एवढा कडाक्याचा उन्हाळा आहे, किती आपण बाहेर येतो, किती लोकांना त्रास होतो, पण एवढ्या सगळ्या उन्हामधनं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात ना, त्याबद्दल आभार वगैरे म्हणायचे नाही. त्या भावना शब्दात बोलून दाखवायच्या नसतात. आम्ही कृतज्ञ आहोत, आणि हाच आमचा जो उत्साह आहे, ऊर्जा आहे, ती तुम्ही सगळे आहात. आता आमचे सुधीर भाऊ जोशी आणि मंगलाताई जोशी पुण्याहून कार्यक्रमासाठी आल्या या दिवसामध्ये. आणि काय पाहिजे या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाही. म्हणून म्हणजे की सगळ्याच भावना शब्दाने व्यक्त करण्याच्या नससारख्या नसतात. तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. तुम्हाला सगळ्यांना आवडणारं गाणं, सगळ्यांना माहिती असलेलं गाणं, कविराचे विणदोष होईल. कबीराचे विणदोषे कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. कबीराचे विणदोषे कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. बाबड्या भक्तांसाठी देव करी काम, कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम.
विणुनिया शेवा गेला सखार गुरीर सखार गुरीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौशल्यका रामबाई कौशल्यका राम कौशल्यका रामबाई कौशल्यका राम कबीराचे विणतो शेले कौशल्यका रामबाई कौशल्यका राम भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम कौशल्यका रामबाई कौशल्यका राम कौशल्यका रामबाई कौशल्यका राम कौशल्यका रामबाई कौशल्यका राम या काय अर्थातच माणिकताई वर्मा यांच्यासाठी आहे जास्त तो त्यांचा काही प्रश्नच नाही. म्हणून कशी म्हटलं ना की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कार्यक्रम आम्ही करतो, महिला मंडळात करतो, त्यामुळे तारतम्य बाळगायला लागतं की कुठची गाणी. म्हणून लोक अगदी आवर्जून सांगतात की तुमच्या गाण्याची निवड चांगली असते म्हणून. ते काय होतं ह्या आपल्या वयोगटामध्ये त्या गृहितांची गाणी जर म्हटली ना नाही तर रस्ते आता डोक्यात टिळी येते ना आपल्या तारतम्य पाहिजे की कुठची गाणी थोडीपणाचं म्हणायची. तेवढं तारतम्य आम्ही बाळगतो. त्यामुळे कार्यक्रमाचा दिवस आहे त्यामध्ये देखील आहे. आणि काही काही गाण्यांचे शब्द आणि स्वराची एवढी ताकद असते ना, जसं ते गाणे बघा तुळशीच्या पायापाशी डोळ्यासमोर सातवी गृहिणी उभी राहते. तर त्या प्रकारची गाणी ही ज्योतिताई म्हणतात. आणि पानकाय सह्या हमारो तशी देखील गाणी त्या म्हणतात. कारण शेवटी गायिका म्हटल्यावरती मला आवडत नाही ते आवडत नाही म्हणत काय अर्थ नसतो. ती लोकांची आवड असते तेवढं एखाद्याकडे तेव्हा दुसरं म्हणतात. तर मुझे जिने जो आहे चित्रपटात सुनील दत्त आणि वहिदा रेहमान त्यांचं एक छान वहिदा रेहमानचं नृत्य आहे त्याच्यावरती. ते गाणं आपण नृत्य काही करून ऐकूया. आणि ह्या गाण्यासाठी मी त्यांना खूप खूप त्रास दिला की म्हटलं हे मला आवडतं तुम्ही म्हणायचं. आणि त्यासाठी त्यांनी ते गाणं खूप प्रयत्नपूर्वक बसवलं. तसं आता गिरधर घाटे साहेब आले त्याच्यामागे खूप महिने होतो मी की ते गाणं सुनील ये वादिया ये फिजाए गुजार रही हे तुम्ही म्हटलं मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. तर नेमका परवाच्याच दिवशी कार्यक्रम दहिसरला होता. त्यांनी माझ्यासाठी ते गाणं बसवलं म्हटलं पण तुमच्याकडे तब्येत बरी असल्यामुळे नसल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. त्यांनी लगेच रेकॉर्ड करून मला पाठवलं की मैत्री असते प्रेम असते ना त्यात आणखी काय झालं. तर ते गाण्यापडी काय रात भी आहे कुछ भीगी थी. या गाण्याचा सुद्धा कराओके नाही आहे ट्रॅक आहे त्यासाठी. जयदेव यांचा सुंदर म्युझिक, लताबाईंचा आवाज आणि चित्रपट म्युझिक दिलेलं.
जलते हुए जंगल पर जैसे, जलते हुए जंगल पर जैसे, बरखा बरसे हम बरखा बरसे छम 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 होश में थोड़ी बेहोशी है, हाय होश में थोड़ी बेहोशी है, बेहोशी में होश है गम गम, बेहोशी में होश है गम गम, तुझको पाने की कोशिश में दोनों जहां से खोई गए हम, दोनों जहां से खोई गए हम, छम 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 रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मध्यम मध्यम, तुम आओ तो आंखें खोले, सोई हुई पायल की झुमझुम, सोई हुई पायल की झुमझुम, झम 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 खूप त्रास दिला गाण्यासाठी मी त्यांना, पण त्याचं चीज तुमच्या सर्वांच्या आग्रहासाठी एक कडवं घेते त्याचं जाऊ दे मध्ये. रात भी है कुछ भीगी भीगी, रात भी है कुछ भीगी भीगी, रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मध्यम मध्यम, चांद भी है कुछ मध्यम मध्यम, तुम आओ तो आंखें खोले, सोई हुई पायल की झुमझुम, सोई हुई पायल की झुमझुम, झम 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 किसको बताई कैसे बताई, किसको बताई कैसे बताई, आज जब है दीवारम, आज जब है दीवारम, जैन में है कुछ हल्का हल्का, जैन में है कुछ हल्का हल्का, दर्द भी है कुछ मध्यम मध्यम, दर्द भी है कुछ मध्यम मध्यम, झम 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 नेहमी शेवटचं कडवं म्हणतात, पण इथे ह्या गाण्याला शब्द नाही आहेत, त्यामुळे मला ते पिकअप करता आलं नसतं, म्हणून उलट केलं पहिल्या गाण्यामधलं असं. तृप्ती ताई
गायिका म्हणून चांगल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या उत्तम लेखिका आहेत, उत्तम कवयित्री आहेत, आपण नेहमी बघत असतो. त्या उत्तम अभिनेत्री देखील आहेत. मुलांच्या उदय तुझपाशी नाकामध्ये सतीश आणि उषा ही जी जोडी होती त्यामध्ये उषाच्या भूमिका त्यांनी 18 प्रयोग केले आहेत, त्यामुळे तेही अंग त्यांच्याकडे आहे. उत्तम निवेदन पण करतात, त्या भजका करतात, त्यानेही निवेदन करत असतात. आणि सांगायचं म्हणजे त्या उत्तम शिक्षिका होत्या, त्यांना महापौरांतर्फे पुरस्कार देखील मिळाला आहे. एकदा काय झालं, त्यांची माझगावला शाळा असताना व्यायामपटू विजू पेंटर सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडे त्यांचं व्याख्यान पण झालं होतं. ते विजू पेंटर ज्या शाळेमध्ये नोकरी करत होत्या त्या शाळेच्या कमिटीचे अध्यक्ष विजू पेंटर अजूनही आहे. तर नेहमी कार्यकारिणी मंडळी काय करतात, शिक्षक कसे शिकवतात वगैरे बघायसाठी राऊंड घेत असतात, त्याला न कॉलेज असतं. एका ह्याच्या वर्गाच्या बाजूला ते उभे राहिले, ट्रेन ऐकत होते या कशा शिकवतात. चुकीच्याही मुलाला सांगत होत्या, माझगावची शाळा उघडली. मुलाला विचारलं, बाळा रेल्वेचं इंजिन तुम्ही बघितलंय का? मला ते बघितलंय. पुढे रेल्वेचं इंजिन आणि एक छोटासा किडा, पावसाळ्यामध्ये खूप किडे असतात, तर रेल्वेचं इंजिन आणि किडा याच्यामध्ये अधिक शक्तिशाली कोण रे? मुलांनी एक उत्तर दिलं, रेल्वेचं इंजिन अधिक शक्तिशाली. तृप्ती ताई मला बिलकुल नाही बाळांनो, किडा अधिक शक्तिशाली. बाई किडा कसा काय शक्तिशाली? त्या म्हणाला, किडा स्वतःच्या इच्छेने चालू शकतो, रेल्वेचं इंजिन स्वतःच्या इच्छेने चालू शकत नाही, म्हणून किडा जास्त. लगेच त्या म्हणाला, बाळांनो मी नाही सांगत रे, स्वामी विवेकानंदांनी हे सांगितलंय. बाई स्वामी विवेकानंद कोण? मग आपण त्याच्या धडा शिकूया का? अशा प्रकारे मुलांना जी गोडी निर्माण करणं आहे ते. त्यामुळे ते विजू पेंटर गेडे प्रभावित झाले. ते म्हणाले, तृप्तीताई निवृत्त झाल्यावर सुद्धा तुम्ही आतापर्यंत शाळेत येत जा, आमच्या शिक्षकांना मार्गदर्शन करत जा. आता ते काही शक्य नाही, गोळी कुठे वाजला कुठे. त्या बरोबर तिने आले त्यावेळी आठवण केली, म्हणाली मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आला नाही, प्रपंच याच्यामध्ये कुठे जमत नाही. तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. सुमनताईंचं नुकतंच निर्माण झालं असं मी म्हणत नाही, कारण लता दिदी आहेत, आशाताई आहे, सुमनताई ही मंडळी कधी आपल्याला जाणार नाही. वर्षानुवर्ष स्वभावांच्या रूपाने आपल्यामध्येच ती वास्तव्य करून असणार आहे. तर त्यांना आदरांजली म्हणून एक युगलगीत आपण सादर करूया.
तुझ्याकडे बघते राहू दे तुझ्याकडे. आमच्या कोकणामध्ये पूर्वी म्हणत आमच्या गावात लाईट वीज नव्हती. म्हणजे मी सांगतो या गोष्टी का 55 वर्ष झाली. आमच्या गावात वीज नव्हती. त्यावेळी लोक काय म्हणणार, नारायण राणो निवडून गेलो, नारायण राणो आमदार झालो की आमच्या गावात लाईट येते. तसे आम्ही इकडे म्हणू की आमचे संकेसाहेब सेक्रेटरी झाले की आमचं स्टेज बदलून निघतं. तसं ते आल्यानंतर बघा, वरती 3 हेडलाईट, समोर 2 हेडलाईट, तकडे 2 हेडलाईट, हे बंद ठेवले नाही हा तुमच्या गावात येतं म्हणून. पण तात्पर्य संकेसाहेब इले की आमचं स्टेज उजळून निघतो, लोक खरोखर उजळून निघालो. त्यावेळेला त्यांचे खूप आभार. आणि कसा माहिती आहे का, ते कल्पवृक्ष म्हणतात तसा. त्याच्या मागे मी म्हटलंय अशी 2 प्लॅस्टिकची स्टुला घेऊन येवावं. त्यांनी 10 स्टुला आणलेली, 2 मागे 10 आणलेली. माका बरं वाटला की पूर्वी त्यांची माझी ओळख नव्हती. मी त्यांना सांगलं माझ्यासाठी एखादी बायको शोधा हो, आता नाही झाला, बरा झाला. तर समोरचं बादशाह म्हणतात तसे आमचे संकेसाहेब. तर त्यांच्यासाठी मी म्हटलं बाबा एक गाणं तुमचं होऊन जाऊ घराकडे, आणि त्यांचं स्पेशल गाणं असा म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केलं आहे. कारण गुलाब गहिरे फिके तुझ गाल सरोवर दिसते का लाडके
दिसाशी तू नवतरुणी काश्मीरी हे जिंकेचे धार दिसे मदची नार शापर दिसाशी तू नवतरुणी काश्मीरी हे जिंकेचे धार. हर रंगदा विधी गुलाब गहिरे पिके तुझ बाल सरोवर दिसे ते कालडके पाण्यात तरंगे घरकुलसे होडके ताक पैसुनी मधुचंद्राची आट करू सारी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे जिंकेचे धार दिसे मदची नार शापर दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे जिंकेचे धार. तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी व्यवस्था मी केली ती का केली त्यासाठी हे सरके साहेबांना खाली बसून गाणं म्हणवायचं ना म्हणजे त्या वाघाला भेंडीची भाजी खायला नाही तो वाघ आहे तो घडणार आहे. मला ते म्हणायला लागलं की मी दुसऱ्या एखादं गाणं म्हणू का म्हटलं बिलकुल नाही. साधा कोणतरी काय सांगितलं ह्योच नवरा पाहिजे तुला म्हटलं हेच गाणं पाहिजे की वस्तूचा बादशाह येतो असं. धन्यवाद. ही सगळी जुनी गाणी आपल्या सगळ्यांना आवडतात. तसा एक जुना चित्रपट होता 1966 सालचा, त्याचं नाव होतं महाभारत. दक्षिणेकडचा होता त्यामुळे प्रिन्सिंगची रेलचे होते. त्यावर दुसरं एक दृश्य होतं अर्जुन आणि कर्ण यांचं रणघोड युद्ध चालू असतं आणि एका क्षणी अर्जुन कर्णाच्या रथावर बाण मारतात आणि कर्णाचा रथ घोड्यांसकट 8-10 हात मागे ढकलला जातो. कमी टाळ्यांचा कडकडाट गटीत सीन होता तो. अर्जुनाच्या बाणामुळे कर्णाचा रथ 8-10 हात मागे ढकलला जातो. थोड्या वेळाने कर्ण अर्जुनाच्या रथावर बाण मारतात आणि अर्जुनाचा रथ एवढासा टीजभर मागे सरकला जातो आणि अर्जुनाचा रथ सारथ्य करणारे श्रीकृष्ण म्हणतात कर्ण अर्जुनाच्या रथावर बाण मारतात. अर्जुनाचा रथ एवढासा मागे सरकतो टीजभर. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात महावीर कर्ण की जय हो. त्यावेळी अर्जुन बघा 66 सालचा चित्रपट आहे. अर्जुन म्हणतात भगवान श्रीकृष्णांना केशव अरे त्या कर्णाचा रथ मी 8-10 हात मागे ढकलला तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही. त्या कर्णाने माझा रथ एवढासा टीजभर मागे ढकलला तर लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों. प्रदीप कुमारने ती भूमिका केली अर्जुनाची आणि कृष्ण झाले होते अभि भट्टाचार्य. तर अर्जुन विचारतात ऐसा क्यों. त्यावर कृष्ण उत्तर देतात अर्जुनाला पार्थ अरे तुझ्या रथावर महाबली हनुमान विराजमान आहे. तिन्ही लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावर बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढकेलना कोई मामूली बात नहीं है पार्थ. असंच टाळ्यांचा कडकडाट मॅजेस्टिक चित्रपट गात होत असे. तशा अशा जुन्या गोष्टी तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. पुढचं चित्रपटाचं नाव आहे चिराग आणि संगीतकार मदन मोहन. गीतलेखनाचं सौंदर्य आपल्या चालीत बांधणारा गुणी संगीतकार म्हणजे मदन मोहन आणि त्यांनी हे गीत स्वरबद्ध केलं आहे.
मजनू हे यांचे एक काव्य आहे आणि तेवढ्याच समर्थपणे लताबाई आणि रफी साहेबांनी हे गीत गायलं आहे आणि त्यामुळे या गाण्याची उंची अधिकच वाढलेली आहे. तर हे गीत आता सादर करतो चिराग या चित्रपटातलं. तेरी आँखों की सिवा दुनिया में रखा जाए, तेरी आँखों की सिवा दुनिया में रखा जाए, ये उठे सुबह जले, ये छूटे शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों की तरह, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा जाए. ये हो गई साया मेरे दिल से जाता नहीं, इनके सिवा अब तो कुछ भी नजर मुझको आता नहीं. ये हो गई साया मेरे दिल से जाता नहीं, ये उठे सुबह जले, ये छूटे शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों की तरह, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा जाए. मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, चाहत के कागज से लिखी हुई मेरी तकदीर है. मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, ये उठे सुबह जले, ये छूटे शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा जाए.
आपण कार्यक्रम चालू ठेवा. तुमची तोंड आणि माझी आमची तोंड दोघांची एकदम सारखी चालू राहू असो. संध्याकाळी विशालराम निर्मित तो पिंजरा चित्रपट सगळ्यांना माहिती होता. आणि ज्यावेळी पिंजऱ्याची निर्मिती झाली त्यावेळी संध्याताईचं खूप वय झालं होतं. तरी देखील शांताराम बापूंनी संध्याताईंनाच या चित्रपटासाठी निवडलं. त्याचं कारण असं की शांताराम बापूंनी सांगितलं होतं 14 तास शांताराम बापूंनी सांगितलं होतं की ही 14 तास नृत्याची मेहनत करणं 14 तास नृत्याची मेहनत करणं संध्याताईशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही. म्हणून त्यांनी संध्याताईला घेतलं आणि तो चित्रपट किती हिट झाला. मागाशी म्हटलं की रसिकांचं प्रेम एवढं आहे ना की ज्यावेळी आम्ही कार्यक्रम करायचा ठरवला त्यावेळी आमच्या मधुराताई आणि सुनीताताई त्या दोघी म्हणलं की तुमच्या एखाद्या तरी गाणं असं ठेवा की ज्याच्यावरती आम्ही नृत्य करू शकू और आणखी काय आनंद पाहिजे कलाकाराला. तर आपण छबी ते गाण्याने आपण कशाला भेटत
समजा की गब्बर सिंगच्या काळात तुम्ही नव्हता नाहीतर गब्बर सिंग म्हणत असता ये टॅलेंट हमें दे दे मधुरा. आता आपल्याकडे मागाशी म्हटलं या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांचं सहकार्य लावलं त्यामध्ये एक आमचे श्रीयुत मुकुंद वैद्य, आमच्या सुषमाताई नेहमी काही काही छान असं सूचना करत असत. सुषमाताई म्हणाल्या की या कार्यक्रमादरम्यान तुम्ही अशी एखादी काहीतरी आठवण सांगा. आठवणी अनेक आहेत. आम्ही जवाहरला कार्यक्रम केला होता. जवाहर खेडेगाव माहिती आपले खेडेकर साहेबांनीकडे सहली घेऊन जातात. जवाहरला मी कार्यक्रम केला होता त्यावेळी प्रमिलाताई कोकण तिथे आल्या होत्या. आपल्याकडे पण येऊन गेल्या. त्या 2 अंध मुलांना घेऊन आल्या होत्या, एक मुलगा एक मुलगी. त्यावेळेला आमची मुलं सो छान गातात. म्हटलं काय हरकत नाही त्यांना म्हणून ते गाणं चालेल का म्हटलं गाण्याचं आहे ना गाणं झाले. मग त्या एक मुलांनी आणि एका मुलींनी गाणं म्हटलं. त्या गाणं खरोखरच छान म्हटलं. या मुलांच्या मध्ये एवढे टॅलेंट असतात. शेवटी त्यांनी त्या दोन्ही मुलांना प्रत्येकी 100 रुपये काढून बक्षीस म्हणून दिले. खरोखरच गरजेचं गायल्या होत्या हे कौतुक म्हणून. पण उपस्थित प्रेक्षकांमधनं अनेकांनी कोणी 100 कोणी 200 कोणी 500 कोणी त्या मुलांना कौतुक म्हणून दिले. त्या मुलांना आपण एवढं छान धन्यवाद वाटलं. तसं आम्ही चिंचणीचा कार्यक्रम केला होता पालघर जिल्ह्यामध्ये. चिंचणी दुपारी 2:30चा कार्यक्रम होता. मी म्हटलं 2:30 वाजता कोण येणार, पण विश्वास ठेवा दुपारी 2:30 वाजता 250 ज्येष्ठ नागरिक होते. ते म्हणाले आमची नेहमी हीच वेळ असते 2:30 ते 5:30 आमची वेळ असते लोक येतात. तर त्यावेळी दोघीताईंनी तो 3रा कार्यक्रम होता. तरी कार्यक्रम केला, कार्यक्रम रंगला. आमच्याकडे नेहमी पाण्याची बाटली असते. आवश्यक आहे भासीचं दुखतीताई पाणी पितात. आज बघितलं गाडी त्या म्हणतात पाणी मी जास्त गोष्ट नाही. पण जवायला असं झालं की कार्यक्रम संपूर्ण संपल्यावरती एक ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 85 पाण्याचं फुलपात्र घेऊन आले. म्हणाले तुम्ही पहिलं पाणी प्या मग पुढे काहीतरी बोला आभार. असं म्हणजे एवढी माणसं जी मनापासून प्रेम करणारी असतात असे अनेक अनुभव आहे. तर मी मुकुंदरावांनी दुखतीताई विनंती करेन की पुढचं गाणी त्यांनी सादर करावं. तेही हिंदी आहे. I
हाय हाय तेरा कंगना रे तू आई है सजनिया जब से मेरी बनके ठुमक ठुमक चले जब मेरी नस नस थमके तू आई है सजनिया रे हाय हाय तेरा कंगना रे हाय हाय तेरा कंगना रे याच्यामुळे आपल्याबरोबर येत आहेत प्रभाकर राव राणे आणि याच्यातून रुपी सरदेसाई. सुनीता पुढचं गाणं आहे जहाँ मैं जाती हूँ वहाँ चले. सुनीता सुनीता आणि काय हा घेतात ओम हा तर काही जुन्या चित्रपटामध्ये आपल्या वहिनीच्या बांगड्या चित्रपट होता, त्यानंतर त्याच्यावरती हिंदी चित्रपट निघाला भाभी की चुडिया, तसं पाटला करून चित्रपट निघाला मेहरास आहे. अनेक वेळा काय होतं जे मूळ मराठी चित्रपट असतात ना त्याची हिंदी ज्यावेळी आवृत्ती निघते ती मराठी एवढी प्रभावी वाटत नाही आपल्याला, कारण मराठीमध्ये जे वातावरण असतं ना ते हिंदीमध्ये असत नाही. आता वहिनीच्या बांगड्यामध्ये सुलोचना बाई सकाळी उठून तुळशीला प्रदक्षिणा घालून अंगण सारवत असतात. ते दृश्य हिंदीमध्ये आपल्याला आपल्याचं वाटत नाही. त्याचं कारण मीना कुमारी शेणात हात घालून अंगण सारवते ही वस्तुस्थिती आपल्याला पचत नाही म्हणायला, कारण ती मीना कुमारी. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या हिंदीमध्ये अभिनेत्री असतात ना त्या काही शेणात हात घालून सारवणार आहेत का? बिलकुल नाही. गणपतीची वाती घेतली असेल त्याच्यात रंग टाकला असेल शेण दिसावं म्हणून. पण गंमत अशी मी का म्हटलं की म्हणून मराठी जे चित्रपट असतात त्याचा ते जे प्रसंग दाखवलेले असतात ना ते तिथे जमत नाही. जसं हिंदी चित्रपट तुम्ही भाभी की चुडिया बघितला असाल तर मी टीका करत नाही, मजा म्हणून आपण फक्त त्याच्याकडे बघायचं. मीना कुमारी शेण सारवता सारवता आपल्या सुप्रसिद्ध बटा शेणाच्या हाताने बाजूला करतात. हे अजूनही तुम्ही बघा यूट्यूबवरती आहे. तात्पर्य आपल्या मराठी चित्रपट बटा बिटा असा काही प्रकार असत नाही, त्यामुळे आपल्याला ते आपलंच वाटत. अरे सुनीता आणि येतात का? काय झालं? आल्या 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 या या या. आता आपल्याला एक जुनं चित्रपट गीत ऐकायचं आहे आणि ते आहे चोरी चोरी या चित्रपटामधलं, आणि त्याच्यामधला कठपुतलीचा डान्स तुम्हाला सर्वांना आठवत असेल, राज कपूर आणि नरगिस यांचा. तर चोरी चोरी या चित्रपटातलं गीत आता सादर करतोय. माझ्याबरोबर श्री राव राणे हे गीत गाणार आहेत.
पूछो कि तुम मेरे कौन हो। वर्षभरचं प्रेम समजू शकतो पण वेळेचं भान देखील खूप सुंदर आपल्याला सुंदर फार छान फार छान. तुम्ही तर काही नरकीच भाग्यवान आहे की तुम्ही उशिरा जन्माला देतो त्यांचं काय कळून नव्हतं. एवढी मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे, खूप आम्ही उपकृत आहोत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची कधीच वाट पडली नाही, पण एखाद्या वेळी कमी उपस्थिती असेल ना तरी त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून घ्यायचं कौशल्य फुलांच्याकडे होतं. अरुण दाते ज्यावेळी मुंबईमध्ये आले त्यावेळी त्यांचा पहिला कार्यक्रम मुंबईमध्ये कोणीतरी गाण्यांचा ठेवला होता आणि त्यावेळी अरुण दातेंना कोणीही ओळखत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या त्या पहिल्या क्रमाला अतिशय तुरळक उपस्थिती होती. पण अरुण दाते म्हणाले, त्यांनी व्हिडिओ केले अरुण दात्यांनी, ते म्हणाले मी भाग्यवान असा की मुंबईत माझ्या पहिल्या कार्यक्रमाला पु ल देशपांडे हजर होते पण तुरळक उपस्थिती होती. पण मला बरं वाटलं, मी पुलाला नमस्कार केला की तुम्ही माझ्या कार्यक्रमात आलात, मला आनंद झाला, आपले आशीर्वाद असू दे. पण मला म्हणाले उत्सुकता आहे की मी नौका मनुष्य, माझं नाव सुद्धा कोणाला माहिती नाही, पण तुम्ही इतकी कमी उपस्थिती आहे तरी तुम्ही माझ्या कार्यक्रमाला कसे आले. त्यावर पुलं म्हणाले अरुण दाते ना दाते
गेला महिनाभर माझी तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरांनी बाहेर पडायला मना केली आहे. काल मी डॉक्टरांकडे गेलो, म्हटलं महिनाभर घरी बसू नये, काय किती दिवस चालायचं असं. तेव्हा डॉक्टर म्हणाले उद्यापासून बाहेर जायला सुरुवात करा, फक्त एक पथ्य पाळा, जिथे कमी गर्दी असेल त्या ठिकाणी जायचं. म्हणून फुलं आहे. आपण पुढच्या गड्यात होऊया आई मिळते. पुढचं गीत आहे ते पुढचं गीत जे आहे ते जुना चित्रपट हावडा ब्रिजमधलं आहे आणि माझे आवडते संगीतकार मोपी नय्यर यांनी ते स्वराबद्ध केलेलं आहे आणि गायलेलं आहे दत्ता आशाताईंनी. तर ते गाणं
लग्नानंतर काही वर्ष तृप्तीताई गिरगावमध्ये राहत होत्या आंगणेवाडीमध्ये. तर त्यांच्या बाजूला एक होमिओपॅथीचे डॉक्टर होते आणि तृप्तीताईच्या सासूबाईंना त्यांचं औषध चालू होतं. त्या दिवशी तृप्तीताई त्या होमिओपॅथ डॉक्टरकडे गेल्या औषध आणायला आणि त्यांनी बघितलं डॉक्टरच्या समोर एक गोरेपान उंच असे हॅड घातलेले गृहस्थ बसले. त्यांनी ओळखलं की ते ओपी नय्यर होते. ओपी नय्यर तृप्तीताईचे अतिशय आवडते संगीतकार. तर ते लगेच त्यांनी जाऊन नमस्कार केला. म्हणा आप ओपी नय्यर साहब है ना? तो हाँ आपने कैसे पहचाना? त्या म्हणाला मैं रसरंग में आपका फोटो देखा था. तर रसरंग त्याला कुठे माहिती? त्यांना फिल्मफेअर वगैरे माहिती. ठीक है ना. तो मैं क्या करती हूँ? मैं संगीत की शरत कर रही हूँ. अच्छा अच्छा है, आदमी के पास कोई ना कोई आर्ट होना चाहिए, आप कला सीखते रहो. तर तेवढ्यात काय झालं, नेहमीचा पेशंट ओळखीचा पेशंट कोणी डॉक्टरने बराबर पुढ्या वाजल्या आणि त्यांच्या हातात दिल्या की त्यांना डॉक्टर ठेवायला नको. त्या म्हणाला मला वाटत होतं डॉक्टरने थोडा उशिरा औषध द्यावं, त्यानं मला ओपी नय्यर साहेबांशी बोलता येईल, पण तसं काय झालं नाही. नंतर ज्यावेळी मला किस्सा कळला की झोपडी त्याला म्हटलं की त्यावेळी जर तुमची माझी ओळख असती तर मी तुम्हाला एक अनाऊन्स सल्ला दिला असता की रोज डॉक्टरकडे जा आणि सांगा सासूबाईंना गुण येत नाही, औषध बदलून द्या. एक मला गरज मिळाली, औषध बदलून द्या म्हणजे ते 4 दिवसाचं औषध देतात. हां, तुम्ही दुसऱ्याशी कळत गेला की 3 दिवसाच्या औषधाचे पैसे फुकट गेले. त्याचं काय? अरे म्हटलं औषधाचे पैसे बोलले फुकट जातील, पण त्या निमित्ताने रोज त्याच्याशी बोलणं होत राहिलं असतं, संपर्क वाढत चालला असता आणि न जाणो कधी काही रेडिओ सिरियलवरती आम्हाला अशी अनाउन्समेंट ऐकायला मिळाली असती. अब जो गीत आप सुनने जा रहे हैं वो लिखा है हसरत जयपुरे ने, संगीत दिया है ओपी नय्यर ने और गा रही है तृप्ती संदेश. कल्पना खूप छान आहे. आमची संधी उपयोगी आपण शेवटच्या टप्प्यात आलो. 2-3 गणी बाकी.
अंगडी भाजी सांडली ग. आणि नंतर मग आशाताईंना आदरांजली म्हणून त्यांनी म्हटलं एक गाणं म्हणून आपण समारोप करूया. हे गाणं खास गजाननजी खाडे यांच्या पसंतीनुसार मी म्हणत आहे. भुगडी माझी सांगली ग. आपण समारोपाकडे आलो. एकच गाण्याचा समारोपाचं शिल्लक आहे, त्यामुळे माझं काम आता संपले. मी निवेदक नव्हतो, कारण निवेदक व्हायला खूप जबाबदारीचं काम असतं, कोणाच्या भावना दुखावला वगैरे. त्यावेळी मी आता अजून वेळ काढणं, थोडे फोटो काढणं वगैरे काम माझे असतं. एकदा भाऊ मराठे म्हणाले होते, भाऊ मराठे एवढे महान निवेदक होते. भाऊ मराठे म्हणाले होते की निवेदन करताना खूप पथ्य सांभाळायला लागतात.
गाणं सांगितलं होतं. ते म्हणाले भाऊ मराठे की आपल्याकडे असं म्हटलं जातं, शिधा मागून आणावा तो देशस्थानी, रांधावा तो कराड्यानी आणि वाढावा तो कोकणस्थानी. जेणेकरून एवढ्याच्या भांड्यातलं तूप 200 माणसांच्या पंक्तीत वाढून अर्ध भांड शिल्लक ठेवायचं ही किमया फक्त आणि फक्त कोकणस्थच करू लागले. तुझ्या गोष्ट लक्षात आली त्यांनी कोणाच्या भावना तुम्हाला फक्त आणि फक्त गोंगी मला म्हणते, तुम्हाला कोणाला म्हणत नाही. एवढ्या बारक्या बारक्या गोष्टी विचारात घ्यायला लागतात, कोणाच्या भावना चुकून नाही म्हणून मी म्हणतो निवेदक नाही. तर आता तुमची ते सभापती भेटली त्याच्या आधी 2 मिनिटं त्यांना काही मनोगत बोलायचं आहे आणि कमी बडबड करत होतो. तर आपणा सर्व रसिक प्रेक्षक बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार. समस्त कार्यकारिणी सदस्यांचेही मनापासून आभार. विशेषतः श्री हेमकांत संखे आणि वृषाली चांदे या दोघांनी मला कार्यक्रमासाठी हृदयस्थ मदत केली आणि आजचा हा 100वा कार्यक्रम ज्येष्ठालयात करण्यासाठी बहुमोल प्रोत्साहन दिलं. शुक्रतारा या संस्थेमध्ये मी 2 वेळा कार्यक्रम केला होता आणि 100वा ज्येष्ठालयात व्हावा ही इच्छाही पूर्ण झाली. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींचं पाठबळ आहे. त्यामुळेच हा इथवरपर्यंतचा प्रवास झाला. सौ अलकाताई वठारकर यांनी काही कार्यक्रमांचे बहारदार निवेदन केले. तसेच संगीता जोशी ह्या माझ्या मैत्रिणीनेही एकदा माझ्या कार्यक्रमाचं सुरेख निवेदन केलं आणि आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या विनंतीला मान देऊन श्रुत रावराणे आणि मुकुंद वैद्य यांनी माझ्यासोबत युगलगीत म्हटलं. त्यांची मी खूप आभारी आहे. माझी मैत्रीण आणि माझ्या समवेत काही कार्यक्रमात सहभागी असलेली दीपा राव आज काही घरगुती समारंभामुळे तिला येता आलं नाही आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही एक खास दीपाने आणि मी डुएट बसवलं होतं. ते आपण कधीतरी पुढच्या वेळेला ज्येष्ठालयामध्ये नक्कीच सादर करून, कारण हा खास या कार्यक्रमासाठी बसवलं होतं. आणि तसंच विलासराव महाडिक सरांनी आजपर्यंत ज्येष्ठालयात तसंच बोरिवलीत झालेल्या आणि अन्य ठिकाणी कुठेही झालेल्या कार्यक्रमाची फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि आजही त्यांनी ती सेवा पुरवलेली आहे. आपणास मनपूर्वक धन्यवाद आणि मनापासून आभार. विलासजी, लाऊडस्पीकर सेवा पुरवणारे श्री अभय जंगम तसेच ओम पांडे यांचे हृदयस्थ आभार. या कार्यक्रमाला बहारदार नृत्याने सादर करणाऱ्या मधुरा आणि सुनीता यांना खूप खूप धन्यवाद. तसंच आपल्या सर्वांच्या अल्पोपहाराची व्यवस्था वृषाली चांदे यांनी समर्थपणे केली आणि इतर मैत्रिणींनी त्यांना बहुमोल मदत केली. त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि सरते शेवटी ज्यांच्यामुळे हा शतक महोत्सवी कार्यक्रमाचा पल्ला मी गाठू शकले ते पु ल देशपांडे यांच्या कथेतलं व्यक्तिमत्व म्हणजे पडेल ते काम करणारा तेही हसतमुखाने ती व्यक्ती म्हणजे आदरणीय चंद्रशेखरजी ठाकूर सर. या कार्यक्रमासाठीच नाही तर प्रत्येक कार्यक्रमासाठी कराओके, MP4 करणं, शोधणं, क्रम लावणं, डाउनलोड करणं, फाईल फोल्डर बनवणं आणि वारंवार तालीम घेणं ही कामं ते सगळे न कंटाळता आनंदाने करतात आणि माझ्या बहुतांशी सर्व कार्यक्रमांचं निवेदन ठाकूर सर करतात. आणि मला वाटतं की प्रत्येक संघामध्ये ठाकूर सरांसारखी कर्तबगार आणि निरपेक्ष भावनेनं काम करणारी व्यक्ती असावी. प्रत्येक कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करणं, प्रत्येकाला क्लिप पाठवणं हे काम ते आनंदाने आणि जणू काही आपलंच ते काम आहे असं म्हणून करणारी व्यक्ती म्हणजे ठाकूर सर. त्यांचे मी आभार मानत नाही, कायमच मी त्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छिते. आणि तसंच आज पुण्याहून खास आलेले सुधीर जोशी सर आणि मंगलाताई, खरोखरच आपली आपुलकी आणि प्रेम खरोखरच मी धन्य झाले. त्यामुळे ज्येष्ठालयामध्ये एखादं गाणं मी म्हणत असे एवढा प्रवास होईल असं कधीच वाटलं नाही आणि कधी मनातही आलं नाही. त्या सर्वाचं श्रेय आणि सर्व कौतुकाची थाप देणाऱ्या आपल्या रसिकांना आहे आणि श्री चंद्रशेखर ठाकूर यांना. त्यामुळे या 100व्या कार्यक्रमाचं सर्व श्रेय आपल्या सर्वांना आहे. सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि धन्यवाद.
अशा काहीच गाणं आपण समारोपात असतो त्याच्या आधी आमच्या विषारी मी खूप अभिनंदन करते. अतिशय सुरेख कार्यक्रम झाला. पण इथे आता एवढ्यासाठी चालली आहे की 100वा प्रयोगमध्ये काही असाच झाला नसणार. त्याच्या पाठी कितीतरी कष्ट त्यांनी स्वतः तृप्ती सरदेसाईंनी नक्कीच घेतले असणार. तुम्ही सगळे ओळखू शकता. पण आता मी ते 1 मिनिट 1 सेकंदासाठी का आली आहे की त्यांनी जे सांगितलं आहे अल्पमोलची व्यवस्था विशाली चांदेने केली. मी फक्त देखरेख केली, आयोजन केलं, पण त्याचं पेमेंट मात्र तृप्ती सरदेसाई यांनीच दिलेलं आहे. समारोपाचं गाण्यातून ऐकूया. हा कार्यक्रम 23 मेला होणार होता. काही अडचणीमुळे रद्द झाला. त्यामुळे आज पुन्हा ठरला. तो आजचा कार्यक्रम सुद्धा रद्द होण्याच्या परिस्थितीमध्ये होता. कारण गेल्या आठवड्यात माझी तब्येत बिघडली होती. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सदिच्छेने गेल्या शनिवारी मी अर्धवट होतो उभं खाली असं. पण आज पूर्णपणे ठणठणीत झालो. सगळ्यांचे धन्यवाद. समारोपाचं गाण्यातून हे जे समारोपाचे गीत आहे पुढचं पाऊल या चित्रपटामधलं आहे आणि आशाताईंनी ते म्हटलेलं आहे. सुधीर फडके यांचं संगीत आहे आणि याला रागाचा आधार भैरवीचा घेतला आहे. त्यामुळे मी या गाण्याचा समावेश केला. आणि मुख्य म्हणजे आशाताईंची गाणी मला अतिशय आवडतात. वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्या गातात आणि हे जे गाणं आहे हे प्रेमाच्या शाश्वत आणि निस्सीम आणि समर्पित भावनेचं प्रतीक असलेलं हे गाणं. शब्दरचना याची साधी आहे सुधीर मोघे यांची, परंतु मनाला स्पर्श करणारी आहे. हो, प्रिय व्यक्तींसोबतचं असं हे नातं इतकं मौल्यवान आहे आणि ते जन्माच्या सुखास समान वाटतं. आशाताईंचं गाणं आणि आवाज अजरामर आहे. त्यांच्या स्वरांच्या चाकण्याची जादू आपल्या सर्वांवरती नेहमीच मोहिनी घालेल. नमस्कार. योगायोग म्हणता कसा करतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी 2 वेळा आहे. तृप्तीताईंच्या योगायोगाने 51वा कार्यक्रम आमच्या अंगणात झाला. म्हणजे पुण्याला झाला. ही सगळी मंडळी आली होती आणि पुण्याला कार्यक्रम झाला आणि 100वा कार्यक्रम ज्येष्ठालयाचा प्रांगणात झाला. हा योगायोग आहे आणि म्हणून मला त्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहायचंच होतं. पण मागच्या कार्यक्रम होता त्यावेळेस मी आलो होतो आणि सरप्राईजली आपण जाऊ कार्यक्रमात ह्या उद्देशाने मी काही कळवलं नव्हतं. पण दुर्दैवाने त्या कार्यक्रम सुरू झाला आणि परत आज योग आला की या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायचंच होतं, राहायलाच पाहिजे होतं आणि राहण्याचा योग आला. हा तृप्तीच आहे तुमच्यामुळे. तुमची प्रगती होत राहू. एक गोष्ट मला या ठिकाणी आठवली. कुठल्याही क्षेत्रातला कलाकार, मग तो खेळ असू दे, गायन असू दे, कुठलाही छंद असू दे, त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रत्येक जण कष्ट घेतो आणि त्याचं फळ काही दिवसानंतर कसं मिळतं हा नंतर फक्त येतो. तृप्तीताईंच्या बाबतीमध्ये आज असं घडलं कारण मधून मी क्रिकेटचा मॅच बघतो आणि त्यामुळे मला तर हा एक प्रसंग आठवला की ठाकूर सरांनी सांगितलं त्यांचा 50 पूर्ण व्हायला जवळजवळ 4 वर्ष लागली आणि पुढचे 50 व्हायला फक्त 2 वर्ष लागली. 2 वर्ष पण कमीच लागली. हा आजकाल IPL जे तुलना होते ते तेंडुलकर आणि वैभव या दोघांच्या मधले आहे का कोणी किती लवकर सेंचुरी कंप्लीट केली, कोणी किती लवकर सेंचुरी कंप्लीट केली हे बघायचं असेल तर तृप्तीताईंकडे बघूया. आणि आता त्यांची 20 शतकाकडे वाटचाल जवळ आहे. हे 20 शतकाची संधीसुद्धा आम्हाला बघायला मिळत आणि त्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परत एकदा आम्ही तृप्तीताई तुम्हाला आमंत्रित करतो की तुमचा जो असेल शक्य तो कार्यक्रम परत आमच्या अंगणात करा. कारण हा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या संस्थेमध्ये आमच्या कॉम्प्लेक्समध्ये दरवेळी मला विचारलं जातं की ठाकूर सरांनी तुमचं एकच लिहिला. मी त्यांना म्हटलं संधी मिळाला की नक्की आहे ना आणि म्हणून माझा म्हणतो त्याच्याने चालू असतं ठाकूर सरांनी म्हणतो पुण्याचा कार्यक्रम असेल तर मला सांगा
म्हणजे त्याच्या मागे पुढे आपण आमच्या सोसायटीमध्ये एक गोष्ट चांगली आहे, मराठी कल्चर आहे. मराठी कल्चरसाठी हॉल उपलब्ध आहे आणि 90% जास्त मराठी बांधव आहे. त्यामुळे अतिशय प्रोत्साहनात्मक वातावरण आहे. तुमचं आयुष्यात लवकरच पूर्ण व्हावं आणि या क्षेत्रात तुमचं नाव वाढावं. तर देशालयाने पुढे कधी IPL सारखा गौरव कार्यक्रम आयोजित केला तर त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहायला मिळावं आणि पहिला बक्षीस नृत्यकारांना मिळावं ही आमची सदिच्छा, हे तुमची सगळ्यांची सदिच्छा असेल असं गृहीत करतो आणि काम करतो. खूप खूप धन्यवाद. त्या सगळ्यांचे आभार की प्रत्येक वेळा आल्यानंतर 2 शब्द तुम्ही ऐकून घेता. खूप खूप धन्यवाद. देवदास सर, सगळी कमिटी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम चालू आहे. प्रत्येक वेळात काही प्रतिक्रिया देता येत नाही आणि प्रतिक्रिया दिली पाहिजे असंही काही नाही आहे. पण एकंदरीत सगळा सारांश घेतल्यानंतर कमिटीचं काम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे. तुम्हाला सर्वांना श्रेय देतो. देशाला त्याची प्रगती होत राहो हे तर मी पहिल्यापासून बघतो आणि तुमच्याकडे एक पाठ आहे. तुम्हाला असलो तरी एकही लिमिट आणि देशाला विसरत नाही. आता जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा मिसेस म्हणाली की नृत्य फक्त गायक नाही, नृत्य मैत्री नाही, त्या समव्यवसायी आहे आणि प्रत्येकाची सुरुवात भजनापासून झाली. त्या भजनामध्ये एकंदरीत आपण भजनामध्ये होता आणि तो प्रसंग आठवल्यानंतर ती म्हणाली नाही मला पण या कार्यक्रमाला जायचं आणि हा योग आला. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. कमिटीला धन्यवाद. धन्यवाद. हे गीत आहे हे माझ्याबरोबर आशाताई म्हणणार आहे हे गीत आणि नंतर मी म्हणणार आहे आणि ही सगळी 2-3 कराओके एकत्र जोडण्याची किमया करणारे ठाकूर सर आहे.